माझ्या खूप मित्रांच्या नाटकांची किंवा त्यांच्या कलाकृतींचा गळा आवळला गेल्याचं पाहिलंय की अरे यार कुठे कास्टिंगमध्ये हल्लं, मग काही त्याला क्रिएटिव्हली हे नाही करता आलं, बजेटच नव्हतं, बजेट नव्हतं किंवा काही गोष्टी दाबाव्या लागल्या, चेपाव्या लागल्या. यामध्ये मला ते खूप वाईट वाटायचं. तर मला असं वाटायचं की नाही, मग मी निदान नाटक तरी मी नाही, एक वेळ सिनेमा मी करेन, त्याचे एक व्यावसायिक गणित, ही खूप इमोशनल गोष्ट आहे. मला असं वाटतं की क्रिएटिव्ह भरारी आपली खूप असते, पण बजेट कुठेतरी त्या सगळ्या गोष्टी एक्झॅक्टली. आणि जेव्हा मी जे आमचे निर्माते आहेत त्यांनी ते मला एकांकिकाच्या काळांपासून ओळखतात. ते मला म्हणाले की असेल तर सांग. मी त्यांना म्हटलं की बघा भाई, माझ्याकडे हा विषय आहे, मी तुम्हाला विषय सांगतो, तुम्हाला जर आवडलं तर मग मी लिहायला घेतो. मी लिहून तुम्हाला हे आत्ता नाही करू शकत, पण जर तुम्हाला वाटलं आणि त्याची स्केल जर तुम्हाला वाटली की ही अचिवेबल आहे तर करूयात. कारण की या नाटकाचा खर्च प्रचंड खर्च आहे. म्हणजे माझ्या नाटकाचा जो एका प्रयोगाचा खर्च आहे त्यात साधारण आत्ताची मेनस्ट्रीम 2 नाटकं ते 3 नाटकं 2.5 नाटकं तरी सहज होते. माझ्या नाटकात जवळपास 6 लोकेशन्स आहेत. त्यातले 5 लोकेशन्स हे तर कुठल्याही व्यावसायिक नाटकाचं नेपथ्य असल्यासारखेच आहेत. त्यासाठी लागणारी मग वाढीव प्रकाश योजना, त्या पद्धतीचं मॅनेजमेंट, ती सगळी बॅकस्टेजची आणि सेटिंगची टीम आली. हे सगळं खूप हेवी आहे इन अ वे. ते सगळं एक्झिक्यूट करायला तेवढा एक्सपिरियन्स आणि तेवढा खुमखुमी पाहिजे. आणि माझ्यासारख्या तसं दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकणाऱ्या माणसावर हा विश्वास दाखवणं इज अ डिफरंट स्टोरी. सो त्यासाठी मी त्यांना खूप थँकफुल आहे की त्यांनी, आणि दॅट पर्सन इज व्हेरी, म्हणजे दोघंही निर्माते आमचे ते खूप पॅशनेट आहे नाटक या गोष्टीला घेऊन. सो त्यांच्यामुळे हे खरं उभं राहिलं आहे साधारण.